एव्हरीवन, गुड मॉर्निंग. जराशे सगळ्यांचे व्हिडिओ ऑन असू देत, बरेच जे व्हिडिओ ऑन दिसत आहेत, पण अजून थोड्यांचे ऑन झाले की आपल्याला खूप छान आज व्याख्यान ऐकायला मिळणार आहे. तुमच्या सगळ्यांचं आपल्या शतायुषी परिवाराच्या आपल्या प्रत्येक रविवारी होणाऱ्या ह्या साप्ताहिक व्याख्यानमालेत तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण सगळेच आपण त्यांच्या नेहमीच त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःवरती काम करतोय, पण खूप लोक नवीन जॉईन झालेत. तुम्हाला आजच्या व्याख्यात त्यांची ओळख करून देणं ही खूप मोठी एक गोष्ट आहे, कारण आपण अशा व्याख्यात्यांचं आज व्याख्यान ऐकणार आहोत की ज्यांची व्याख्यानं आहाराविषयक, योगाविषयक दूरदर्शनवरती आणि आकाशवाणीवरती हजारोनी झालेले आहेत. खूप ठिकाणी अशा वेगवेगळ्या ठिकाणी शाळातून वगैरे अशा ठिकाणी त्यांची हजारोनी व्याख्यानं झालेली आहेत. योगाच्या आणि माध्यमातून जवळजवळ 35 वर्षांपेक्षा जास्त योगाचा प्रचार आणि प्रसार करायचं ते काम करतायत आणि लोकांना ते शिकवतायत आणि त्याच्यातून लोकांना आरोग्य द्यायचा प्रयत्न करतायत. अशा आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मेंटॉर, आपल्या गाईड, आपल्या फिलॉसॉफर सुजाता अनिल गाड, ज्या स्वतः योग पंडित, योग रत्न आहेत आणि आपल्या सगळ्यांना आहारावरती मार्गदर्शन करायला आज आपण खूप भाग्यवान आहोत की ज्यांची दूरदर्शनवर आणि आकाशवाणीवर व्याख्यानं होतात. त्या आपल्याला आपल्या घरी येऊन इतकं सुंदर व्याख्यान देत आहेत आणि आपल्याला तो ऐकायचा योग आला. तर आपण त्यांचं वेलकम करूया आणि आता सुजाता ताईंकडेच आपण पोहोचूया. ओव्हर टू यू सुजाता. ओके, थँक्यू. थँक्यू पद्माई मॅडम. ही फॉर्मॅलिटी होती. कारण का की वक्त्याची ओळख करून देणं हे एक, त्याच्याशिवाय आपण ऐकणार कुणाचं आहोत ह्याच्याबद्दल आपल्याला थोडी माहिती पाहिजे. चलो, नेहमीप्रमाणे एकदा जोरदार क्लॅपिंग करू. संडे असताना पण आपण सगळेजण परत ऐकायला आलोय. कारण का की आज वर्ग नाही आहेत, पण तुम्ही बाकीच्या गोष्टी करायला लागलाय. खूप लोकांनी नवीन लोकांपर्यंत पोहोचलाय आणि आपण सगळेजण ऐकणार आहोत. सगळ्यांचा लाडका विषय असणार आहे आहार. पण त्याच्या आधी मी माझी अगदी थोडक्यात ओळख करून देते. माझं नाव सुजाता अनिल गाड. पण माझ्या मॅडमनी सांगितलं माझ्याकडे एक्सपिरियन्स योगाचा किती वर्षाचा आहे. बाय बॅकग्राऊंड मी महिला शेतकरी आहे. ही मेन माझी ओळख आहे, कारण मी महिला शेतकरी आहे आणि महाराष्ट्र शासन जिजामाता कृषी भूषण आहे. आता हे कृषी भूषण आणि हे सांगण्याच्या पाठीमाग आता इथं तो विषय का, तर आपण सगळ्या गोष्टी आज जे जाणून घेणार आहोत ना, ते जाणून घेणार आहोत पोटात काय घालायचं ह्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. आणि ते निर्माण करता कोण आहे, तर तो म्हणजे शेतकरी आहे. आणि या शेतकऱ्याची एक आज तुम्ही थोडासा एक्सपिरियन्स पण आहे का. आजकालची शेती बिलकुल ओके नाहीये, कारण मी ऍज ए अगदी धाडसाचं विधान करायला लागले. कारण का की त्या शेताला पाहिजे ती पोषण मूल्य शेतामध्ये नाहीये, आणि तुम्हाला पाहिजे ती पोषण मूल्य त्या अन्नामध्ये येत नाहीये. आणि त्या अन्नात आली नाही तर ताटात नाही, ताटात नाही तर पोटात नाही, आणि पोटात नाही तर पाहिजे तो रिझल्ट तुमच्याकडे नाहीये. ही वस्तुस्थिती ना तुम्हाला नाकारता येणार आहे ना मला नाकारता येणार आहे. मग याच्यावर जर सगळं ओकेच करायचं असेल तर तुम्हाला आता शेती घ्यावी लागेल. माझी आहे तरी पण मी करू शकत नाहीये, कारण तुम्ही शेती घेतला तर ती विदाऊट केमिकल जमतीये का, नाही जमत आपल्याला. कारण का की विदाऊट केमिकल खूप अवघड टफ आहे. एवढं पाहिजे तेवढं इल्ड नाहीये. आणि हरित क्रांतीमध्ये खूप सगळ्या हायब्रिड बियाणं आलं. ह्याच्यामध्ये कमी कालावधीमध्ये ते पीक परिपक्व व्हायला लागलं, त्यात मूळ पोषण मूल्य कमी व्हायला लागली. ही एक त्याची दुसरी बाजू आहे. आणि सगळ्यात मेन अजून एक आहे की हे सगळे आणायचं असेल ना, हायब्रिडला जर आणायचं असेल तर त्याच्यामध्ये रेजिस्टंट पॉवर खूप कमी असते. आणि म्हणून ते काय करायला लागलंय की लवकर आजाराला बळी पडतंय. रोगांना बळी पडत असल्यामुळं त्याच्यावर पेस्टिसाइड, फंगिसाइडचा खूप यूज केला जातो. आणि मी स्वतः शेतकरी आहे, प्रॅक्टिकल मध्ये शेती करते. तुम्ही असं बघितलं तर मी नेहमी म्हणते ही बाई काय शेती करते असं तुम्हाला वाटेल, पण माझ्या माझ्या शेजारचे पण आता कॉलवर जॉईन आहे. त्याच्यामुळं प्रॅक्टिकल मध्ये शेती करत असल्यामुळं मला स्वतःला या गोष्टींमध्ये अति अनुभूती आहे. आणि मी स्वतः या सगळ्या गोष्टी करत असल्यामुळं भरपूर पेस्टिसाइड, भरपूर फंगिसाइडचा वापर, खतांचा वारेमाप वापर, ट्रकनी खत खरेदी करत होते मी, NPK.
आणि ह्या सगळ्या गोष्टींचा वापर ह्याच्यामुळं उत्पन्न निघत होतं. पण उत्पन्न जरी निघत असलं तरी त्याच्यात पोषण मूल्य नसल्यामुळं आणि दररोजच मी त्या केमिकलच्या संपर्कात असल्यामुळं माझी हेल्थ बिघडली, मला कॅन्सर झाला. आजकाल तुम्ही ऐकायला लागलाय की कॅन्सरचं प्रमाण वाढायला लागलंय. आणि पंजाब हे हब आहे कॅन्सरचं, आणि तिथे एक ट्रेन आहे, ती ज्या सिटीला जाते त्याचं नावच कॅन्सर ट्रेन आहे. म्हणजे काय की या आजाराचं प्रमाण खूप वाढायला लागलंय. आणि त्याचं मेन कारण की शेती हे अति महत्वाचं कारण आहे. आणि त्याच्यामुळं की मला स्वतःला, मी माझ्या खाण्यापिण्यावर, मी माझ्या आहारावर, म्हणजे खाण्यापिण्यावर, मी माझ्या मेंदूच्या आहारावर खूप चांगला इम्पॅक्ट पाडून घेतला. आणि मला असं वाटायला लागलंय लोकांना या गोष्टी पोहोचवणं हे आपलं दायित्व आहे. कारण जेव्हा कॅन्सर झाला त्यावेळेला आपण जातो ना देवाकडं, तसं मी पण देवाला एवढ्या विनवण्या केल्या की वाचव बाबा वाचव, कारण मी माझ्याकडं चांगलंच करेन. त्यामुळे आजच्या व्याख्यानाचा संकल्प हा आहे की लोकांपर्यंत फक्त आरोग्य पोहोचवण्याचं काम करू. नशिबात ज्याच्या आहे तो त्याच्यावर ऍक्शन करणार आहे, त्याच्या नशिबात नाही आहे तो आज ऐकणार आहे, परत उद्या ऐकणार आहे. पण ऐकणं हे पण काही कमी नाही, काहीतरी गुड साईन आहे की आज तुम्ही ऐकायला लागलाय. ओके, चलो. आपला आजचा विषय पहिल्यांदा, ह्यातनं मी कशी बाहेर आले, काय आले, या सगळ्या गोष्टींवर आपण अजून एकदा बघू. पण आता आपण बघणार आहोत सगळ्यात मेन की आहार आणि योग. प्रत्येक व्यक्तीला चांगलं हेल्दी राहण्याचं, चांगलं दिसण्याचं, चांगलं असण्याची आस आहे बरं का. प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की माझ्याकडनं माझं आरोग्य चांगलं राहावं. सगळ्यांना वाटत असतं रोज छानपैकी व्यायाम करावा, रोज शरीराच्या रिक्वायरमेंट आहे तेच आपण द्यावं, हे संकल्प आपला असतो. पण हा संकल्प कुठंतरी ढळतो. आणि तो किती लोकांचा ढळतो? काही जणांचा सारखाच ढळतो, काही लोकांना कंट्रोल येतो. आपण पण बघतो ना की एक एक व्यक्ती अधेमध्ये अजिबात खात नाही, की अगदी कंट्रोल करत असते. एक एक व्यक्ती सारखं सारखं खात असते, त्याला पण वाटत नसतं का? त्यालाही वाटत असतं आपण आपल्या आरोग्यावर काम करायला पाहिजे, खूप नॉलेज घेतलेलं असतं, त्याच्यामुळं ऍक्शन मध्ये ते आणायचं आहे, त्याच्यावर सातत्यानं राहायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी वाटत असतात पण त्या होत नसतात. जाणून बुजून चुका होतात त्यालाच प्रमाद म्हणतात. आणि हा प्रमाद रोज होत असतो, रोजच. आणि हा रोज होत असतो ना, ह्याला मेन आपलं कारण आहे ते म्हणजे अपुरं नॉलेज. आणि दुसरं म्हणजे बॉडी कम्फर्ट झोन मध्ये राहत असते आणि आपण मनाचे गुलाम होऊन जातो. मन तुम्हाला म्हणतो लई दिवस झालं मिसळ खाल्ली नाही, लई दिवस झालं थालीपीठ खाल्लं नाही, लई दिवस झालं डोसा खाल्ला नाही. मग हे सगळे आयटम बाद नाही आहेत बरं का, हे सगळेच चांगले आहेत. पण याला बनवण्याचे एक टेक्निक असतं, आणि हे बनवण्याच्या टेक्निक प्रमाणे बनवलं आपण तर हे सगळं होतं. पण लई दिवस झालं, लई दिवस झालं, तर आपल्या मेनूची जर लिस्ट काढली तर अख्खं वर्षभर एक एक मेनू खात बसीन आपण. मग त्याच्यामध्ये आपल्याला थोडस नॉलेज घेतलो आपण आहाराबद्दल, तर आपल्यामधले छोटे छोटे बदल तुमच्या सध्याच्या हेल्थवर खूप मोठा इम्पॅक्ट पाडतात. मग आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आज माझ्याकडे विषयच भारी आहे. मग याच्यासाठी आपल्याला करावं काय लागणार आहे, थोडासा प्रमादावर तुम्हाला काम करायचं असेल ना, तर सगळ्यात मेन महत्वाचं लास्ट पर्यंत राहा. लास्टला तुम्हाला या गोष्टी सांगणार आहे की आपण मग त्याच्यावर काय करू शकतो. मला पण असं वाटतं रोज रोज बदलावं, रोज वेगळा आयटम करावा, रोज काहीतरी नवीन नवीन खावं, हे प्रत्येकाला वाटत असते. पण त्याच्यावर आपण कसं काम करायचंय हे बघू. आपण पहिल्यांदा आहार म्हणजे काय बघणार आहोत. आहार हा आपण दररोज या स्थूल शरीराची जडणघडण ज्याच्यातून होते ती म्हणजे अन्न. आहार हा आहार ज्या वेळेला आपण अन्न हे घेत असतो त्यावेळेला आपल्याकडे म्हटलंय बघा, अन्न तारी अन्न मारी अन्न नाना विकारी. आता अन्न तारत पण, अन्न मारत पण, आणि वेगवेगळे आजार क्रिएट करत पण. साधं उदाहरण घ्या की आपल्याला ऍसिडिटी असेल तर आपल्याला कितीतरी गोष्टी माहिती असतात, पण आपल्याकडं जाणून बुजून
आज नाही होणार आपल्याला, म्हणून थोडं खायचं, मग कंट्रोल होत नाही, मग अजून खायचं. ही तर तुम्हाला लक्षात येतं की ते कुठली वस्तू वाईट नसते, ती आपण किती पोर्शन मध्ये खातो, कुठल्या वेळी खातो, ही सगळ्या गोष्टींवर आपल्याला काम करावं लागतं. म्हणजे आपल्याला ह्याच अन्नाबद्दल जाणून घेतलं तर हाच आहार आपल्याला तारणारा असणार आहे. आणि तारणकर्त्या आहाराबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर आहार आपल्याला सगळ्यात मेन महत्वाचं, हे आहाराचे काय बाबा कशासाठी घ्यायचंय आपण. तर मी मगाशी सांगितलं, या स्थूल शरीराची जडणघडण त्याच्यातून होते, आणि या शरीराच्या माध्यमातनं आपल्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ साध्य करता येतात. ह्याच्यासाठी आपल्याला आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी, आता अगदी ढोबळ बघू आपण, आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपण आहाराचा विचार करणार आहोत. आहाराचा विचार करत असताना आहाराचे उद्देश किती आहेत हेही माहिती असणं गरजेचं आहे. आपल्या शरीराला आपली जडणघडण जी असते ना, ही जडणघडण करणं, आपल्या शरीराला जी ऊर्जा लागणार आहे ती ऊर्जा प्राप्त करून देणं, म्हणजे वाढ करणं किंवा झालेली झीज भरून काढणं, पहिला उद्देश आहे. दुसरा उद्देश आहे, जी ऊर्जा लागते काम करायला ती सगळी ऊर्जा प्राप्त करून देणं. आहाराचा तिसरा उद्देश आहे, रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला मिळावी, त्याच्यावर आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती जी लागते ती आहारातून मिळते, त्यामुळे त्याच्यावर काम करणं. आणि चौथा उद्देश आहे, आपल्या मनावर चांगले संस्कार करणं. कारण आपण पण बघत असतो आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या मनामध्ये किती घोळ चालू असतो, आणि हा घोळ फक्त आणि फक्त तुम्ही काय खाता, जैसे खावे अन्न वैसे होवे मन म्हटलंय. त्यामुळे तुम्ही काय खाता हे खूप मॅटर करतं, की तुम्ही काय विचार करतात. कारण तुमच्या डोकीमध्ये जे विचार येत असतात ते तुमच्या अन्नाच्या ह्याच्यातनं, काही लोक पॉझिटिव्ह करतात, काही लोक निगेटिव्ह करतात. पॉझिटिव्ह मध्ये पण निगेटिव्ह शोधणारे लोक आहेत, आणि निगेटिव्ह मध्ये पॉझिटिव्ह पण शोधणारे पण लोक आहेत. हा जो बदल आहे ना दृष्टिकोनातला, तो सुद्धा अन्नाच्या माध्यमातूनच आपल्यावर संस्कार करत असतात. म्हणजे अन्नाचा एवढा मोठा इम्पॅक्ट आपल्यावर होत असतो. म्हणून आपल्याला एक बाकी कुठले कुठले आपण घ्यायला लागलो या अन्नात, नाही चारही उद्देश साध्य होतात का हेही चेक करणं गरजेचं आहे. अन्नातले उद्देश बघितल्यानंतर आपण बघणार आहोत की आपण जे आहार घेणार आहोत, हे आहार घेत असताना आपल्याला काय काय लागणार आहे, कुठल्या कुठल्या गोष्टींची गरज आहे. तर समजा आता तुम्हाला आहार बनवायचा आहे, तर आहार बनवण्यासाठी आपल्याला काय लागतात, तो पहिल्यांदा त्याच्यासाठीची साधनं लागतात. आता साधनांमध्ये मेन इन्ग्रेडियंट लागतं ना, म्हणजे तुम्हाला भाकरी बनवायची आहे तर पीठ लागणार आहे, त्या बाकी सगळ्या गोष्टी लागणार आहेत. ओके, मी आधीच कल्पना दिल्या की हे सगळं जे तुम्हाला लागणारे रॉ मटेरियल आहे त्याची आत्ताची स्थिती ओके नाहीये. पण मग म्हणून तुम्हाला ज्यादा अलर्ट राहावं लागणार आहे, ज्यादा तुम्ही तुमची केअर करावी लागणार आहे. ह्याचा अर्थ घाबरून बसायचं अशातला अर्थ नाहीये, किंवा गृहीतच धरायचं असा पण त्याचा अर्थ नाहीये. ह्याच्यामध्ये तुमच्यामध्ये थोडसा उघडा डोळे बघा नीट, एवढे जरी संकल्प तुमच्या डोक्यात घेतला की आपण काय करायला लागलोय, हे नुसतं आपण बघायचं जरी ठरवलं व्यवस्थित त्याच्याकडं, तरी पण खूप त्याचे इम्पॅक्ट चांगले पडतात. मग सगळ्यात मेन महत्वाचं काय आहे की आपल्याला जी साधनं लागणार आहे त्या साधनांबद्दल बघू. साधनांमध्ये आपल्याला भांडीच बघू पहिल्यांदा. पूर्वीचे लोक तांब्या पितळेची भांडी ही वापरत होते, मातीची पण वापरत होते. पण नक्की मला वाटत नाही मातीची भांडी आमच्या हातनं टिकतील आता. काच टिकन आणि माती काय टिकते आता, ते तर नाही अवेलेबल व्हायला लागलेत का, ते पण नाही. मग तांब्या पितळेची भांडी किती लोकांनी झाडण सगळं आवरावर करायला लागल्यात. सविताताईंनी घर झाडून पण स्वच्छ केलं आता. त्याच्यामुळं काय आहे, हे लोक सगळे घर स्वच्छ आवरावरी करायला लागलेत बघा. छानपैकी पितळेची भांडी घासून बिसून चांगलं ऊन वाळवून मस्तपैकी परत पॅक करून ठेवायला लागलोय आपण. कारण तांब्याची पितळेची भांडी खूप कमी झालेत, पण पाण्यासाठी तरी वापरा, पाणी तरी त्याच्यातनं बनवा. आणि ज्याला खरंच शक्य आहे त्यांनी वापरू पण शकता असतील तर. तर तांब्याची पितळेची कलई केलेली भांडी वापरा, हे आधी आपल्याला आयुर्वेद सांगतं. पण मी एकच म्हणेन की जिथं शक्य आहे तिथं. त्याच्यानंतर दुसरं, पाण्याचं तर सांगितलं, पाण्यासाठी तर वापरू शकतो आपण. त्याच्यानंतर आहे की आपण त्याच्यासाठी अजून एक साधन वापरतो, ते म्हणजे चूल काय गॅस. गॅसच वापरा, मी काय सांगणार नाही चूल वापरा म्हणून.
कारण का की माझ्या घरात चूल नाही आणि मी कसं सांगू तुम्हाला. पण आणि ते पॉसिबल पण नाहीये, ते इम्पॉसिबल आहे. खूप लोकांना इम्पॉसिबल आहे, म्हणजे मेजॉरिटीने, म्हणून मी इम्पॉसिबल म्हणते. मग आपल्याला फक्त एक काम करू शकतो आपण, की सारखं सारखं गरम 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 सारखं कोण येईल ते तसं करू नका. त्यातली पोषण मूल्य अजून कमी होतात. मुळातच त्याचं टेम्परेचर खूप हाय आहे. डायरेक्ट तर त्याच्या संपर्कात कुठलीही वस्तू आणूच नका. पण इनडायरेक्टली भांडं आणि याच्यामध्ये जरी असलं तरी त्याच्यातली पोषण मूल्य खूप कमी होतात वारंवार गरम केल्यामुळं. त्यामुळे हे एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, की आपण त्याचा वापर ज्या त्या वेळेला बनवा, ज्या त्या वेळेला खावा. या गोष्टी पण होऊ शकतात. भांड्यांचा वापर झाल्यानंतर आपल्याकडे अजून एक मला मला मुद्दाम सांगायला आवडतं, आणि तुम्हाला आधी कोणी ऐकलं असेल तरी पण. मग कारण का की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मिक्सर आहे, आणि मिक्सर असायला पाहिजे का नको? असायला पाहिजे. काही गडबडीच्या वेळेला आपल्या घरात, प्रत्येकाच्या घरात खलबत्ता पण आहे, माहितीये तुम्हाला? हा. मग त्या खलबत्त्याचा वापर व्हायला पाहिजे, कारण मिक्सर आणि खलबत्त्यामध्ये फरक काय? मिक्सर काही गडबडीच्या वेळेला वापरू शकता, नाही असं नाहीये. पण रोज जिरे पूड, धने पूड, बाकी शेंगदाण्याचं कूट किंवा काय, ह्याला जिथं शक्य आहे तिथं तरी वापरा, की ज्या त्या वेळेला. आपण तडक्यामध्ये ज्यादा देतो, बाकी हे सगळ्या जरी असलं तरी आलं लसणाची पेस्ट वापरायची गरज आहे का हो? रोज लागतं का? तर नाही लागत. मग आता इथं मिक्सर ज्या गतीला फिरतो, त्या गतीला त्याच्यामध्ये जे भांड्यामध्ये टेम्परेचर निर्माण होतं, त्या टेम्परेचरला त्यातली पोषण मूल्य कमी होतात. मग मिक्सरचं भांड जास्त वेळ वापरलं तर मिक्सर गरम झालाय म्हणून बंद करतो की नाही आपण? मग त्यातली पोषण मूल्य कमी करायची आहेत. खलबत्ता कधी गरम झालाय का? उखळ कधी गरम झालंय का? नाही होत. मग आता उखळ घाला म्हणू का मी? नाही. पण खलबत्ता असतो ना, त्याचा वापर आपण करायला पाहिजे रोजच्या याच्यामध्ये. घाई गडबड 100% मी तुम्हाला सांगते, कोण येणार आहे, तुम्हाला गडबड आहे तर करू शकता. वेलदोडा किती लागतो? वेलदोडा कधी लागतो? किती लागतो? पण आपण वेलदोड्याची पूड पण करतो. कधीतरी लागतात 2 वेलदोडे. मग त्याला त्या लाटण्यावर जरी, पोळपट लाटण्यावर जरी असं लाटण्याने केलं. आठवलं का जुन्या लोकांना सगळ्यांना आपण वेलदोडा कसा बारीक करत होतो? की हा, नाडगोडा ताई म्हणायला लागले बरोबर, की आपण फक्त पोळपट, कांतेताई आहेत तिथं, ओके, बरोबर, आपण पोळपट वर घालायचो आणि त्याला फक्त थोडस ठेचून घ्यायचं, असं हे करून बारीक पूड होत होती त्याची, ते यूज करत होतो. पण आजकाल कधीतरी लागणाऱ्या वेलचीचे पण आपण पूड करून ठेवायला लागलोय. म्हणजे या गोष्टींवर आपण काम करायला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण खूप मोठा इम्पॅक्ट पाडून ठेवतात. आपण इतक्या महागाचं आणतो आणि त्यातली पोषण मूल्य सगळी घालवून टाकायला लागलोय. तर हे नको आहे. मसाल्याच्या पदार्थांचा वापर, हा, कारण तो पदार्थ बनवताना आपण काय काय करणार आहे? मसाले ऍड करणार आहे. मसाले औषधी आहेत, पण औषधासारखा त्याचा उपयोग व्हायला पाहिजे. की औषधासारखा त्याचा उपयोग होतो का? नाही होत. मसाल्यांचा वापर हा प्रमाणापेक्षा जास्त करायला लागलोय. त्याच्यामुळे होतं का? ते मसाल्यांची इफेक्ट आहेत, नाही असं नाहीये, पण ते रोजच्यासाठी नाहीये. ते औषधी का म्हंटलंय? औषध रोज खातो का आपण डॉक्टरांच्याकडे जाऊन? मला बीपी व्हायला नको, शुगर व्हायला नको, थायरॉइडचा प्रॉब्लेम नको, द्या डॉक्टर औषध, असं नसतं. ज्या वेळेला आपल्या शरीराला त्याची गरज असते त्यावेळेलाच औषध घ्यायचं असतं. मग आता तसंच मसाल्यांचा पण वापर हा सणासुदीला व्हायला पाहिजे. हा रोजच्या जेवणामध्ये नको आहे. आणि रोजच्या जेवणामध्येची मसाले हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हिंग, त्याच्यानंतर म्हणजे इंगडी, हिंग काय असेल ते, हिंगपूड, त्याच्यानंतर जिरे, धने, मोहरी, हे जे आहेत ना, आणि हळद, हे रोज डेली इंटेक केला तर तुमचं डायजेशन आणि तुमचं पचन ह्या गोष्टींवर त्याचा परिणाम होतो. पण रोजच लवंग, दालचीन, काय काय किती आहेत बघा त्याची नावं, तमालपत्री, काय काय, कुठली जायपत्री, ह्या सगळ्याचा वापर रोज करण्याची गरज नाहीये. त्यामुळे मसाल्यांमुळे जिभेवरचे स्वादांकुर वृक्ष होतात, लाळेचं पाझरणं कमी होतं, त्यामुळं टायलिन कमी मिळतं, आणि मग पिष्टमय पदार्थाचं पचन व्यवस्थित होत नाही. आणि त्याच्यात अजून एक भर टाकतो आपण, काही जणांचे दात चांगले नाही म्हणून, काही जणांना मला फास्ट जेवायची सवय आहे म्हणून, त्याच्यात लाळ मुळातच मिसळत नाही. खूप फटाफट 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 जेवून संपवतात खूप लोक.
तर मग त्याच्यामुळं पण टायलिन त्याच्यात मिक्स होत नाही, म्हणून हा गोंधळ उडतो. म्हणजे आपल्याला इथं दोन्ही पण गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. एक तर जेवताना 32 वेळा चावा. आता 32 दात नाहीत म्हणून कमी याच्यात चावता का? नाही, पण आपल्याला ती सवय करायला पाहिजे की स्लो मध्ये जेवायला पाहिजे. स्लो मध्ये जेवायला लागलो तर प्रमाणापेक्षा जास्त जेवण आपलं होत नाही, पाहिजे बॉडीला तेवढंच होऊन जातं. मग या गोष्टी मसाले आणि या सगळ्या बघितल्यानंतर आपल्याला परत एक गोष्ट आहे, ती म्हणजे आपण जो स्वयंपाक बनवणार आहे ना, तो बनवताना आपण सुरुवात कशी करायची आहे, तर पहिल्यांदा धुण्यापासून करायची आहे. कुठलाही पदार्थ काय होतं माहितीये का, पोटात घालणारा पदार्थ आहे तो असा ओपन वर आहे, रोडवर आहे, रोडच्या साईडला आहे, आणि तो पूर्ण ओपन आहे. आणि पायात घालायच्या चपला ह्या एसी ह्याच्यामध्ये आहेत. ओके, हे आपलं वास्तव आहे. हे वास्तव आहे. भाजी कुठनं आणता? मॉल मधनं आणणारे लोक लिमिटेडच. बाकीचे सगळे कुठं आणतो? बाजारात जाऊन आणतो. बाजार कुठं भरलेला असतो? रस्त्यावर भरलेला असतो, आणि तिथनं आपण आणणार आहे. हे एक. आणि दुसरं मी तुम्हाला सांगते, आम्ही लोक शेतकरी हे पीक येतं ना, त्या वेळेला त्याला आणण्यासाठी केमिकल्स असतात. ही केमिकल्स वरून मारणारी आणि काही अंतरप्रवाही असतात. आता अंतरप्रवाहीला काय करायचं, तो पाठ तुमचा नाहीये, सोडून टाका तोपर्यंत. पण आणलेलं जे आहे त्याला धुवून घेणं प्रत्येकाचं गरज आहे ना. कारण तुम्हाला वाटेल अशी वांगी तोडली की परत स्प्रे लागतोय पाठीमागणं. आणि वांगी, भेंडी, काकडी हे सगळे भाज्या आहेत ना, कोबी, फ्लावर, हे सगळे एकदाच येतं. पण हे सगळं ज्या त्या वेळेला तोडावं लागतं, नाही तर पुढच्याचा ग्रोथ होत नाही. म्हणून त्याचं वेळ जरी चुकला, मोठं जरी झालं, तर त्याच्या वर येणारं जे असतं ना, त्याला पोषण मूल्य कमी होतात. मग त्याची साईज आणि याच्यामध्ये चेंज होतो, क्वालिटीमध्ये. म्हणून वेळच्या वेळी करावं लागतं. तोडलं की इजा होते तिथं, मग त्याला बुरशीनाशक, कीटकनाशक द्यावंच लागतं. मग तिथं एकतर रस्त्याच्या कडेनं खरेदी करून आणतोय, एकतर धान्याला खूपशा बोरिक ऍसिड वगैरे लावलेलं असतंय, आणि तिसरं सगळ्यात मेन महत्वाचं की शेतकरी पण त्याच्यावर खूपशे स्प्रे घेतोय. म्हणून तुम्हाला धुणं क्रम प्राप्त आहे, धुवावंच लागेल. मग त्याच्यामध्ये त्याचा क्रम, पहिला धुणार का पहिला चिरणार? आता फळं भाज्या काय करतो आपण की काही वांगी आणि बटाट्याला तर पाण्यातच डुंबवून ठेवतात. आधी चिरतात, फोडी काळी पडतात म्हणतात, आणि त्याला पाण्यात बुडवून टाकतात. आणि ते फक्त फोडी घेतात आणि ते पाणी सगळं टाकून देतात. त्याचा कलर पण चेंज होणार की नाही? कलर चेंज होतो की नाही त्या पाण्याचा? तो पाण्याचा कलर चेंज कशाने झाला? त्यातली पोषण मूल्य गेली त्यात, आणि ती कुठे गेली? पोषण मूल्य सिंकला, आणि फोडी गेल्या फोडणीला. म्हणजे सगळा गोंधळ होतोय की नाही आपला अज्ञानामुळं. खूप लोक कोथिंबीर आधी चिरतात, गाळण्यात टाकतात, आणि मस्तपैकी ह्याच्या खाली धरतात नळाखाली, आणि झाडतात मस्तपैकी, आणि ते टाकतात ह्याच्यात. गेले सगळे पोषण मूल्य कोथिंबीर मधली सिंकला, पाण्याद्वारे बाहेर ड्रेनेजला. मग पोटात काय चाललंय मी आधीच सांगितलं, आधीच आम्ही द्यायला लागलोय. तिथं कालावधी कमी झालाय, 6-6 महिन्याची पिकं 3 महिन्यावर आल्यात. धणे उगवायला 21 दिवस लागत होते पहिल्यांदा, आता धणे 8 दिवसात उगवतात. 21 दिवस लागायचे धना उगवायला, आणि आता खूप फरक झालाय. म्हणजे यायला लागलंय ते तरी जपून वापरूया, नाहीतर परत आपण सगळा गोंधळ करून टाकणार आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींवर आपल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्यामुळे धुण्याचा क्रम झाला. आता शिजवताना काय करायला पाहिजे? जे कच्च खाता येतं ते कच्च खा, जे कच्च खाता येत नाही ते उकडून खा, जे उकडून खाता येत नाही ते भाजून खा, पण जे भाजून खाता येत नाही ते तळून खाऊ नका. कारण का, की इथं नाही तर लय भारी वाटेल, कच्च खा, मग उकडून खा, मग हे खा, मग तळून खा. नाही, ते लाटचं ऐका. तळून नाही खायचंय. पण तळण्यामध्ये तेलाचं तापमान 160 अंश पासून 220 पर्यंत पोचतं, आणि याच्यातली पोषण मूल्य खूप खराब होतात. खराब होतात म्हणजे नगण्य. आणि त्याच्यामुळं तो घेतलेला पदार्थ पचवायलाच आपल्याला प्रॉब्लेम येतो. म्हणून आपण जे पहिल्यांदा खरंच, म्हणून इकडं आपल्या कॉलवर ऐकणाऱ्या लोकांना आपण सलाडचं महत्व, विटामिन्स मिनरल्सचं महत्व, एवढं फायबरचं महत्व एवढं सांगत असतो ना, त्याचं मेन कारण आहे, कारण आपण इथं सगळं मिस करायला लागलो. हे मिसिंग आहे सगळं, आणि त्याच्यामुळे त्याच्यावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे. ह्याच बरोबर आपलं जुन्या ग्रंथांमध्ये
खूपसं वर्णन नाहीये आहाराबद्दल, म्हणजे जे अतिपुराणातली ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये आहाराबद्दल ज्यादा वर्णन नाहीये. फक्त गीता, ज्ञानेश्वरी, हटप्रदीपिका, घेरण संहिता ह्या सगळ्यांमध्ये थोडं थोडं विवेचन आलंय. हटप्रदीपिका, घेरण संहितेमध्ये थोडंसं ज्यादा आहे, पण गीता आणि ज्ञानेश्वरीमध्ये पण खूप नाहीये. पण त्याच्यामध्ये एक थोडं वर्णन आहे की की आपला आहार सात्विक, राजस, तामस या 3 गुणांनी युक्त आहे. आपण सगळे चराचर सृष्टी या 3 गुणांनी युक्त आहे. तुमच्यामध्ये पण हे 3 गुण आहेत, माझ्यामध्ये पण आहेत. पण जसं तुम्ही खाता त्या गुणाचं पोषण होत असतं. म्हणजे तुम्ही सात्विक खाल्ला तर सात्विक गुणाचं पोषण होतं, राजस आहार घेतला तर राजस गुणाचं पोषण होतं, आणि तामस आहार घेतला तर तामस गुणांचं पोषण होतं. आणि या आपण पण आपल्या व्यवहारामध्ये सकाळी उठल्यापासून सकाळी उठल्यापासून जर संध्याकाळी झोपेस तोपर्यंत एक 2 मिनिटं 5 मिनिटं आत्मचिंतनासाठी बसला, आणि सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत माझ्या मनामध्ये कधी कधी कसे कसे विचार आले ह्याचा जरासा मागोवा घ्यायचा ठरवला, आढावा घ्यायचा ठरवला, तर तुमच्या पण लक्षात येईल की माझ्यामध्ये एखाद्या वेळेस मी एखाद्याबद्दल माझ्यामध्ये करुणा, प्रेम, माया, वात्सल्य ह्याची वृद्धी झाली. त्या एक सात्विक गुणाचं प्रकटीकरण होतं. काही वेळेला मला माझ्या पुरतच वाटलं की मला काय, माझं काय, माझं आणि माझ्या बरोबर माझ्यांचंच फक्त मी विचार करतो. सेल्फिश म्हणतो आपण त्याला. आपल्या पण मनामध्ये कितीही नाही म्हटला तरी हे विचार असतात. मला काय, मी हे केलं तर मग मला काय, आपल्याला वाटतं की नाही. तो राजस विचार आहे. आणि काही वेळेला दुसऱ्यांबद्दल वाईट विचार पण येतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकच दिवसाचं अनालिसिस करा, एक दिवसाचं. ह्याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये एखाद्याबद्दल, आता तुम्ही म्हणाल कशा कशाबद्दल, किडामुंगी बद्दल पण येतं. पटकन मला ते डास असा आपोआपच जातोय. मग आपल्याला आपल्या हातनं झालं ना तिथं तामस गुणाचं प्रकटीकरण. त्यामुळे या गोष्टींमध्ये ना हे दिवसभरामध्ये आपल्या बाबतीत होतच असतं. मग इथं आपण थोडस जाणीवपूर्वक ताजं स्निग्ध मधुर आहार घेणं, ताजं बोलले मी, ताजं घेणं खूप गरजेचं आहे. मग या गोष्टी शक्य त्या गोष्टी बोलायला लागले, अशक्य गोष्टी बोलत नाहीये. तत्वात पुराणात काय सांगितलं या गोष्टी सांगत नाहीये. अगदी साधं सिंपल ताजं बनवलं, ताजं ताजंच खाल्लं तर मग प्रॉब्लेम येत नाही, चांगलेच परिणाम व्हायला लागतील. म्हणून आपल्या खाण्यामध्ये ना आपण सगळेजण जेवढं शक्य आहे तेवढं तामसी म्हणजे उष्टा शिळा ह्या गोष्टी, आपल्या तोंडाला जास्त वेळ वास राहणारा आहार न घेता जे सात्विक आहे, सात्विक मनानं बनवलेला, सात्विक मनानं सात्विक कर्मानं त्याला आपण क्रिएट केलेला म्हणजे घडवलेला. म्हणजे तुम्ही विकत घेताना आपण त्या पद्धतीनं त्या पैशानं घ्यायला पाहिजे ना, चांगलं कर्म केलेल्या पैशानं. चांगलं कर्म केलेल्या पैशानं जर घेतलं नाही तर त्याचे परिणाम कितीही चांगले बनवलं तरी ते होत नाही. पण हे विज्ञानाला सिद्ध करता येतं का? नाही येत. हे विज्ञान सिद्ध नाही करून दाखवत, हे स्वतःला सिद्ध करावं लागतं. म्हणूनच मी आधीच सांगितलं आपल्यामध्ये पण हे सगळे गुण आहेत जर आपण हे बघितलं तर. पण प्राबल्य कशाचं वाढावं? सात्विकतेचं वाढावं, चांगले विचार यावे, चांगलं लोकांचं चिंतावं, चांगलंच आपण बघावं, ह्या सगळ्या गोष्टी. म्हणून ते गांधीजींच्या सारखं ते चुकीचं बोलणार नाही, चुकीचं बघणार नाही, चुकीचं ऐकणार नाही. ह्याच्या पाठीमागं ना तुमच्या मनाची मोठी ताकद निर्माण करायचं होतं. तसंच आहे ह्या सगळ्याचा पण परिणाम. नुसतं मी पोटात घालायचा आहाराबद्दल बोलायला लागले, डोकीच्या आहाराबद्दल पण असणार आहे. पण ह्या सगळ्याचा परिणाम हा आहे की आपलं आरोग्य आपण जाणीवपूर्वक धोक्यात घालायला लागलोय. ते आपल्याच हातात आहे, छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर. मग आधुनिक विज्ञान काय सांगतं आपल्याला? विज्ञानाला हे सिद्ध नाही करून दाखवता येत की सात्विक राजस तामस नाही दाखवता येत. कारण आपलं मन कसं आहे बघा, ते आता इथं असतं. काहीतरी मशिनरी लावल्या आणि आपल्या मनावरचे विचार चेक करावं म्हटलं तर आपलं मन जातं दुसरीकडं. कधी त्याच्या मनामध्ये लगेच भारी भारी विचार यायला लागतात. राजेंद्र कांबळे सरांचं असं व्हायला पाहिजे, त्यांचं चांगलंच व्हायला पाहिजे, त्यांचं अमुकच व्हायला पाहिजे असं. नंतर येतंय राजेंद्र कांबळे सर रोज दिसनच झाल्यात, जाऊ देत तिकडे काय करतात करू देत, असं पण येतं. म्हणजे क्षणात ते इकडे तिकडे पलटतं, त्याला दाखवताच येत नाही. मग आधुनिक विज्ञान काय सांगतो?
आधुनिक विज्ञान आपला सांगतो की आपला आहार चौरस असायला पाहिजे. म्हणजे आपला आहार चौरस असायला पाहिजे, म्हणजे 4 रस नाही, तो षड्रसात्मक पाहिजे. पण आपला आहार चौरस म्हणजे चारी बाजू भक्कम असायला पाहिजे. आणि तो चौरस म्हणजे कुठला? तर त्याच्यामध्ये पिष्टमय पदार्थ, प्रथिन, क्षार, जीवनसत्व, तंतुमय पदार्थ, पाणी, गुड फॅट, ह्या सगळ्या गोष्टींनी, स्निग्ध पदार्थ, प्रथिन, जीवनसत्व, क्षार, तंतुमय पदार्थ. मराठी बोलताना जरासं गोंधळ उडतोय. इथं कार्बोहायड्रेट्स म्हणा, लगेच कळतंय. हा. हम्म. बरोबर बरोबर. हे कार्बोहायड्रेट्स म्हणा, ते लगेच कळतंय. आपण लय भोगते आहोत कार्बोहायड्रेट्सचे, माहितीये का तुम्हाला? आपल्याला टोटल न्यूट्रिशन फिलॉसॉफी सांगते, टोटल जे तुम्ही खाता आणि दिवसभरामध्ये सकाळी उठल्यापासून दुसऱ्या दिवशी उठूस तोपर्यंत जी तुम्हाला ऊर्जा लागते, त्या ऊर्जेच्या 40% तुम्हाला कार्ब्स मधून यायला पाहिजे. पण आता हे मुळात मोजायचं कसं? तर हे मोजता येतं तुम्हाला. तुम्हाला ज्यांनी ज्यांनी लिंक दिल्या त्यांना कॉल करा, मला कसं करायचं माझं जरा मोजून द्या म्हणून. त्याच्यामुळं टोटल आपल्याला 40% कार्ब्स लागतात ऊर्जेच्या. आता ऊर्जेच्या 40% कार्ब्स मध्ये आपण त्याच्या आधीच भोगते आहोत. कारण आपल्याला भाकरी भाजी भात सगळं लय भारी भाजी नाही, भाकरी भात हे सगळं ज्याचं ज्याचं पीठ होतं, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप आवडतात. माहितीये तुम्हाला? ज्वारीचं पीठ होतं, सगळ्याचं पीठ ज्याचं बनतं ते सगळे सिंपल कार्ब्स आहेत. आणि ते आपण प्रमाणापेक्षा जास्त वापरायला लागलोय. रात्रीचं जेवणाचं ताट जरा डोळ्यासमोर आणा, काय होतं? भाकरी भात 70% होता. मग भाज्या किती होत्या? पावशेर मध्ये घरदार खाणारी लोक आहेत. चांगलं नाही. साठवा साठवा पैसे जाणारच दवाखान्याला. त्यामुळं काय उपयोग नाही तो. त्यामुळे इथं काय खायला पाहिजे समजून घ्या. आणि या कार्ब्स मध्ये पण सिंपल आणि कॉम्प्लेक्स दोन प्रकार आहेत. आता सिंपल म्हणजे ज्याची पीठ होतात ते, आणि कॉम्प्लेक्स मध्ये आपण जे गोष्टी जादा प्रमोट करतो की आपल्याला सलाड आणि या गोष्टी जादा खायला पाहिजेत, कारण त्याच्यामध्ये डायरेक्ट विटामिन्स आहेत, मिनरल्स आहेत, फायबर आहे. आणि खूप लोक बोलतात की सलाड खाल्लं की जेवायलाच जात नाही, कमी जातं. आधीच खात होता बाबा जादा तुम्ही. 2-2 भाकरी खात होता, 1ची गरज होती. 4 खात होता, 2ची गरज होती. आणि त्याच्या ऐवजी हे जे कॉम्प्लेक्स घेतलंय ना, हे कॉम्प्लेक्स पण कार्ब्सच आहेत, हे सिंपल पण कार्ब्स आहेत. ह्या सिंपल मुळे पटकन रक्तात शुगर येणार आहे, आणि या कॉम्प्लेक्स मुळे स्लो मध्ये एनर्जी प्रोव्हाइड करत राहणार आहे. आणि तिथं बॅलन्स होणार आहे. काउंटर बॅलन्स होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे सिंपल कार्ब्स आणि कॉम्प्लेक्स कार्ब्स समजून घेऊन आपण जर त्याच्यावर काम करायला लागलो ना, तर आपल्याला जे काय आपण म्हणायला लागलोय ना, 40% आपल्याला हे कार्ब्स पाहिजेत. ओके. आणि आपल्याला कार्ब्सला विलन करू नका. बॉडीचा काही पार्ट नाही बनला तरी पण आपल्याला जी एनर्जी लागणार आहे ना, ती एनर्जी कशातून मिळते आपल्याला? फक्त आणि फक्त कार्ब्स पासून आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड होते चांगली. आणि म्हणून आपल्याला कार्ब्स घेताना कमी कमी कमी, कारण मुळात आपण ज्यादा घ्यायला लागलोय, त्याच्यात खरंच कमी करणं गरजेचं आहे ना, करणं गरजेचं आहे. दुसरं, आपला दुसरा घटक आहे तो स्निग्ध पदार्थ, म्हणजे फॅट. आता गुड फॅट, बॅड फॅट. काही बॅड गुड नसतं. आपण त्याला गुडला बॅड आणि बॅडला गुड करत बसलोय. कारण काय असतं माहितीये का, दोन्ही म्हणजे फॅट आहेत ना, दोन्ही पण गरजेचे आहे. एक तर ओमेगा 3 पण गरजेचं आहे, ओमेगा 6 पण गरजेचं आहे. पण त्याचा बॅलन्स पाहिजे ना फॅटचा. आणि हे फॅट आपण घेताना कशात नाही येतात? सगळेचे सगळे दूध, दुधाचे पदार्थ आहेत, त्याच्यानंतर आपले ड्रायफ्रुट्स आहेत, शेंगदाणा आहे, खोबरं आहे, कितीतरी तेल ज्याची ज्याची बनतात. ते तेलाला शेटे सर नेहमी म्हणतात विलन बनवू नका. रियालिटी आहे ती. फॅट गरजेचं आहे, पण फॅट जरी गरजेचं असलं तरी ते प्रमाणशीर पाहिजे. त्याच्यापेक्षा जादा जर आपण घ्यायला लागलो तर मग काय होतं? तर लोक लगेच विचारतात किती घ्यायला पाहिजे, किती घ्यायला पाहिजे. व्यक्ती परत्वे, त्याची सध्याची स्थिती काय आहे, त्याच्या परत्वे, त्याच्यानंतर त्याची म्हणजे आता तो आजारी आहे का, त्याला दुसरा कुठला चॅलेंज आहे का, ह्या गोष्टी बघाव्या लागतात. आणि एकदम त्याचं कामाचं स्वरूप काय आहे, त्याचं एज काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. त्यामुळं इन जनरली आपण असं नाही म्हणू शकत की तुम्ही 20 ग्रॅम घ्या, 30 ग्रॅम घ्या, नाही सांगताय. तरी पण न्यूट्रिशन फिलॉसॉफी सांगते आपल्याला, तुम्हाला जी एनर्जी लागणार आहे ती 30%
तुम्हाला फॅट मधून. मग आता तुम्ही म्हणणार की आता तू तेल आणि तुपाचंच काउंट करतो मी. नाही, इनबिल्ट सगळ्यात फॅट आहे. आता आपण बघतो राईस ब्रान ऑइल सगळ्यातनं तेल काढतात, बरोबर आहे. कडधान्यात पण 19 ते 43% फॅट आहे. मग ते त्याच्यातलं फॅट काउंट पण व्हायला पाहिजे ना आपल्याला. नाहीतर लगेच असं म्हणाल 1 ग्रॅम कार्ब्स म्हणजे 4 कॅलरीज, सिंपल कार्ब्स. ओके, 1 ग्रॅम फॅट म्हणजे 9 कॅलरीज आणि 1 ग्रॅम प्रोटीन म्हणजे 4 कॅलरीज. आता इथं सिंपल कार्ब्स पटकन 1 ग्रॅम घेतला तर लई वेळ पुरत नाही, लगेच रक्तात साखर येते, लगेच संपून जात आहे. त्याला काउंटर बॅलन्स कॉम्प्लेक्स केला तर ते लई वेळ टिकतंय. दुसरं, 1 ग्रॅम फॅट म्हणजे 9 कॅलरीज आहेत. मग या एक म्हणून तुम्हाला इथं बाकीच्या जेवणामध्ये तेलाचं प्रमाण का कमी असतं, कारण त्याच्यामध्ये ऍक्च्युली ज्यादा कॅलरीज आहेत म्हणून. मग आपल्याला इथं नाही तर 30 म्हटल्यावर तुम्ही गोंधळून जाल की एवढं फॅट, मग मी काहीच खात नाही, मग उद्यापासून तळूनच खायला चालू करतो. नाही, इनबिल्टचं पण धरायचं आहे आपल्याला, ते कळत नाहीये, आपला गोंधळ आहे तिथं. आणि त्याच्यामुळं इथं आपल्याला 30% कार्ब्स वर काम करणं, सॉरी 30% आपण फॅट वर काम करणं गरजेचं आहे. फॅट एकाच दिवस घेतला नाही काही फरक नाही पडत, 4 दिवस खाल्ला नाही काही फरक नाही पडत. स्टोअर आहे तुमचं, मांड्यांवर, पोटावर, दंडावर, सगळं हो एक्स्ट्रा आहे. त्याच्यामुळं आपल्याला आपला जर का ह्याच्यावर काम करायचं असेल तर फास्टिंग, यासाठी वेट लॉस मॅरेथॉन आमची खूप उपयोगी पडते. तिथं तुम्हाला बरोबर जे स्टोअर फॅट कसं यूज करायचं टेक्निक दिलं जात आहे. आणि त्याच्यामुळं मॅरेथॉन पार्टिसिपंट केलं तर इथं तुम्हाला ते करवून घेतलं जातं की त्याच्यामध्ये का आहे बाबा डिटॉक्स, तर तो त्याच्यासाठी आहे. ओके, त्याच्यामुळं फॅट आपण खाताना योग्य खाणं गरजेचं आहे. ओमेगा 3 बिलकुल ठेवत नाहीये, तर कशात आहे तो ओमेगा 3, त्याही गोष्टी यूज करणं मिळत नाहीये. तर कुठलं विचार कशात आहे ओमेगा 3, मला किती घ्यायला लागणार आहे, मी काय करू, ह्या गोष्टी बोलला तर तो तुम्हाला राईट गाईड करतो. ओके, त्याच्यानंतर आहे प्रथिन म्हणजे प्रोटीन. इथं तर सगळाच गोंधळ आहे. इथं पण 30% प्रोटीन आपल्याला पाहिजे आहे. पण प्रोटीन म्हटलं की खूप लोक घाबरतात. पण तुम्हाला जी इम्युनिटी पाहिजे, पेशीचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर पेशीची रिक्वायरमेंट आहे गुड एक्सरसाइज आणि गुड आपलं प्रोटीन. पण दोन्हीकडे पण आपला दुष्काळ आहे. कारण का, व्यायाम करायचा किती लोक आहेत आता कॉलवर, 564 लोक आहेत. 564 लोकांना माहिती आहे की व्यायाम शरीरासाठी खूप भारी आहे म्हणून. आणि आपण करतो का, सगळे नाही करत. रोज आपली बॉडी म्हणते आज नको उद्याला करू, आज नको उद्याला करू. ते उद्या उद्या करत कधी होऊन जाते कळत पण नाही. त्याच्यामुळे ना कधी होणार आहे माहिती नाही, मग आपल्याकडं हे राहून जातं. तशीच पेशीची रिक्वायरमेंट आहे प्रोटीन. आता ही प्रोटीन मिळतं सगळं द्विदल धान्यांमध्ये, कडधान्यांमध्ये, नट्स मध्ये, दुधाचे पदार्थ, नॉनव्हेज घटक, ह्या सगळ्यांमध्ये मिळतं. मग प्रोटीन आपल्याला सिलेक्ट करणं, खूप चांगलं प्रोटीन सिलेक्ट करणं गरजेचं असतं. खूप लोक डॉक्टरांच्यावर ब्लेम करतात की ते लोक काय सांगतात माहितीये का, आमचे डॉक्टर नको म्हणायला लागलेत. आता प्रोटीन खरंच आहे, प्रोटीन ज्या वेळेला घेतो त्यावेळेला कुठलं घ्यायला लागलाय, त्याच्यामध्ये खरंच 9 अमायनो ऍसिड आहेत का. आपण अजिंक्य पाटलांचं जर ट्रेनिंग ऐकलं असेल तर त्याच्यामध्ये खूप क्लास डॉक्टर अजिंक्य पाटलांनी सांगितलं होतं. हे 9 केल्यानंतर बॉडी 11 तयार करत्या, 20-21 अमायनोची चेन सकट त्यांनी दाखवली होती. आणि प्रोटीन घेताना ते सेल्युलर पाहिजे, पेशींना घेता येण्यासारखं पाहिजे, प्रोटीन डायजेस्टिव्ह स्कोर 1 पाहिजे. कम्पेअर कोण कुणाशी करू नका, कम्पेअर स्वतःच्या बॉडीला जे द बेस्ट आहे तेच घ्यायला पाहिजे. कारण का माहितीये का, बॉडीची व्हॅल्यू त्याची करूच शकत नाही. त्याच्यामुळं इतकं क्लास तुमच्याकडे काय पाहिजे की हा सोर्स पाहिजे. त्यामुळे आपण कडधान्य वापरणच झालोय बिलकुल. ताटात पाहिजे का नको, 101% पाहिजे. मग त्याला स्प्राऊट आणायला पाहिजे का, अजून जरा हलकं बनतं, अजून आयर्न कंटेंट्स वाढतात त्याच्यामध्ये. रियालिटी ते पण पाहिजे करायला, पण राहून गेलं ओके तसंच करा. पण मग करणारच नाही, कधीतरी करणार, भाज्या संपल्यावर करणार नाही.
तुम्ही म्हणाल कडधान्य रोज खाल्लं तर प्रोटीन रिक्वायरमेंट होते का? बिलकुल नाही, कम्प्लीट होतच नाही. 87% लोकांना प्रोटीन डेफिशियन्सी आहे. WHO सांगते, जागतिक आरोग्य संघटना सांगते, आणि मी नाही सांगत. त्याच्यामुळे जोपर्यंत आपण अनुभवायला लागलोय, आपण स्वतःलाच वीक समजायला लागलोय. माझ्याकडं होत नाहीये म्हणतो आपण. मला आता दाराची बेल वाजली तर माझ्याकडे कोण आहे का बघतो. मोबाईल आपलाच पाहिजे आहे, उठून घेत नाही. आपल्याला कोणतरी आणून देतंय का बघतो. आपल्याला पाणी पाहिजे तरी आपल्याला उठावंसं वाटत नाही, कोणतरी आणून देतंय काय बघतो. आणि आपण कामगार मात्र आजकाल काम करणं झाल्यात म्हणतो. आपल्याला होतंय का? नाही होत. मग त्यांना कसं होईल? ते पण तेच खातायत तुम्ही जे खाताय ते. त्याच्यामध्ये पण पोषण मूल्य नाहीये, आणि त्याच्यामुळं त्यांचा पण गोंधळ आहे, आपला पण गोंधळ आहे. सगळ्या व्यक्तीला वाटत असतं रोज व्यायाम करावा, पण तुम्हाला काय वाटतंय का करत नाहीत? आपण घरातल्यांना ब्लेम करत असतो, उठतच नाहीत, हालतच नाही, करतच नाही. त्याला होत नाहीये. त्याच्या पेशीच्या रिक्वायरमेंट भागणं झाल्यात. त्याला काय पाहिजे त्या गोष्टी त्या पेशीला मिळणं झाल्यात. रात्रीचा संकल्प सकाळी सकाळी उठूस तोपर्यंत तो हवेत विरून जातो. रात्री ठरवतो आपण, मला उठव मी उठव ना, उठवा उठवा आम्हाला सांगतात, उठवा उठवा उद्या सकाळी करतो वर्कआउट. अश्विनी अडसूळ नंतर ही सगळी लय भारी गायला लागलेत, करतो करतो. आणि सकाळी उठवतील तर फोनच उचलत नाहीत. त्यांना पण गिल्ट वाटत असतंय, त्यांना पण गिल्ट वाटत असतंय की अरे उचलत नाहीत म्हणजे उचलत नाहीत. कारण काय आहे की त्यांच्या पेशीला काय पाहिजे आम्ही समजून घेतो. आम्ही आम्ही परत दुसऱ्या दिवशी लावतो. अशा ताई आज उचलल्या नाही, ओके लगेच लावतो. अशा ताई जागाल नाही का? ओके, उद्याला परत करते काय तुम्हाला. म्हणजे का की हे समजून घेऊन केलं जातं. कारण ते समजायला पाहिजे आपल्याला. ऍज अ फॅमिलीयर तुम्ही पण तुमच्या घरात असं कोण असेल तर त्याला खरंच समजून घ्या. कारण त्याची प्रोटीन रिक्वायरमेंट कम्प्लीट होईना झाल्या, म्हणून त्याचा गोंधळ उडायला लागलाय. त्याला वाटून आणि त्याला आत परत अजून जर वाटायला लागतं, तो स्वतःच्याच बॉडीचा हेट करायला लागतो, तिरस्कार करायला लागतो स्वतःचा. माझ्याच्यानं काहीच होणार नाहीये हे, मी असा कसा. आणि मग दोष देतात. तू आई म्हणजे आपणच म्हणतात कसलं शरीर दिलंयस तू मला. कसलं नाही, लय भारी 9 महिने 9 दिवस पोटात ठेवून तुम्हाला शरीर दिलंय ते. त्याची सांभाळ तुम्ही करायला पाहिजे, त्याचं पालन पोषण तुम्ही करायला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी अंतर्मनाचं ऐकून कराव्या लागणार आहेत. पण हे आपलं राहूनच जातं. मग हे राहतंय कसं कसं ऍड करता येईल त्याच्यावर आपल्याला काम करावं लागणार आहे. म्हणजे आपण ही डेफिशियन्सी आहे, ही डेफिशियन्सी आपल्यालाच फुलफिल करावी लागणार आहे. ऐकल्यानंतर बॉडीत प्रोटीन वाढतं का नाही हे सगळं सांगितले आतच टाकायला लागणार आहे. हे आत टाकल्याशिवाय काय होत नाही. त्याच्यानंतर आहे आपल्याला विटॅमिन्स आणि मिनरल्स. आता आपल्याला 40 विटामिन्स आणि मिनरल्स लागतात. मी तर नेहमी म्हणते, मला पण नावं पाठ नाहीत हे आत्ताच सांगते. ही 40 विटामिन्स आणि मिनरल्सची नावं जरी पाठ केला तरी ते कशात आहेत हे तुम्हाला माहिती नाही. आणि ते कशात आहेत हे माहिती असलं तरी त्याच्यात किती आहे हे तुम्हाला माहिती नाही. कारण का माहितीये का, ते किती आहे कशावर ठरतं? ते किती आहे हे जे शेत आहे ना, त्या शेताच्या पोषण मूल्यावर ठरतं. त्या शेतकऱ्याने त्याला कसं उगवून घेतलंय त्याच्यावर ठरतं. म्हणून आपल्याला तुम्ही कितीही म्हटला तरी या गोष्टी आपल्याला माहिती नाहीत. मग काय खायचं? म्हणून आम्ही नेहमी म्हणतो बघा, काय खायचं, कधी खायचं, किती खायचं, कसं खायचं, काहीच माहिती नाही आपल्याला. नुसताच असंच चाललंय. आणि असंच का चाललंय माहितीये का? तुमचीच गाडी असेल एखादी 4 व्हीलर, तर त्याचं कधी ऑइल चेंज करायचं, त्याचं व्हील अलाइनमेंट करायचं, त्याला काय बरोबर सर्व्हिसिंग त्याची करायची हे तुम्हाला माहिती आहे. बरोबर आहे. कारण ती गाडी तुम्ही विकत घेतले, विकत पैसे देऊन तुमच्या कष्टाचे. पण तुमच्या बॉडीला काय घेतले, घातले का? तुम्ही पैसे दिलेत का? नाही. 9 महिने 9 दिवस त्या आईनं ज्या वेळेला पोटात वाढवलं त्यावेळेला तिला किती कष्ट पडले असतील, तिला किती त्रास झाला असेल. मग तुम्हाला त्रास नाही झाला तुमच्या बॉडीचा. तुम्ही अगदी आरामशीर मिळालंय, त्यांनीच संगोपन केलंय, त्यांनीच वाढवलंय, एज्युकेट केलंय, छानपैकी तुमचं सगळं बस्तान व्यवस्थित बसवून दिलंय. मग त्या बॉडी बद्दल आपण केअरच करत नाही. म्हणजे जी करायला पाहिजे
हे 40 विटामिन्स मिनरल्स बॉडीत टाकल्यानंतर बॉडी एनर्जी प्रोड्यूस करते आणि त्या एनर्जीवर तुमची बॉडी चालते. मग तुम्ही आजारी पडल्यावर विटामिन्स आणि मिनरल्स खाणार का? नाही. पालेभाज्या आणतो किती? एक पेंडी. त्याची होत्या किती? एवढीशी वाटीतच घालायला लागते, जराशा मोठ्या वाटीत. मग ती वाटीत घातल्यावर ते खाणार किती सगळेजण? ते येत्या किती प्रत्येकाच्या वाटणीला? भाज्या किती खातो आपण? त्याच्या त्या भाजीला रस किती करतो, खोबरं किती घालतो, शेंगदाणे कूट किती घालतो, आणि त्याच्यामध्ये कांदा बाकी या सगळ्या गोष्टी किती घालतो, आणि ती भाजी किती करतो आणि खातो किती? हा दुसरा संशोधनाचा विषय आहे. तिसरा, त्याला बरं वेगवेगळ्या प्रक्रिया करून, माझ्या व्याख्यान मी लई शॉर्ट केले कारण एका तासात बसवणं पॉसिबलच नाहीये. मग त्याच्यावर आपण परत करतो किती त्या सगळ्या गोष्टी, की बाबा बनवतो कसं, त्यात ऍड काय काय करायला लागलोय, त्याच्यावर प्रोसिजर किती करायला लागलोय, त्याच्यातली पोषण मूल्य त्या संस्काराद्वारे किती घालवायला लागलोय, आणि खायला लागलोय काय, कसं येणार विटामिन्स आणि मिनरल्स? मिळणं झाल्यात पालेभाज्या, फळभाज्या, दूध, दुधाचे पदार्थ. आम्हाला सांगताना पण भीती वाटायला लागल्या या गोष्टी. कारण आता हे जर दूध, दुधाचे पदार्थाबद्दल बोललं तर एवढं वाईट स्थिती आहे, एवढी वाईट स्थिती आहे, खरंच भयावह स्थिती आहे. मग खायचं काय नाही खायचं? शुद्ध भेटलं तर खावं. म्हणून मी नेहमीच सांगत असते, एखादी व्यक्ती तुम्हाला जर ताजं जनावरांचं डायरेक्ट काढून दूध देत असेल तर त्याला खरंच 2-5 रुपये ज्यादा द्या. 2-5 रुपये ज्यादा द्या, कारण शुद्ध दूध तुम्हाला मिळना झालंय. सुमेध सर मला काय म्हणतात परवा माहितीये, मी परवा पण बोलले, काय गवळी दूध देतोय, निदान त्याच्यात पाणीच ऍड करून देतोय, केमिकल तर ऍड करत नाही. मग त्याच्यामुळे ना हा लई मोठा संशोधनाचा विषय आहेच आहे. त्यामुळे डेफिशियन्सी विटामिन्स मिनरल्स राहायला लागल्या. डॉक्टर जे प्रिस्क्रिप्शन द्यायला लागले, जरा जरी आजारी तुम्ही पडला तरी त्या प्रिस्क्रिप्शन मध्ये काय असतं, विटामिन्स आणि मिनरल्स पण ज्यादा असतात. हे विटामिन्स आणि मिनरल्स तुमची बॉडी ज्यादा एनर्जी प्रोड्यूस करावी, ती एनर्जी तुमची बॉडी रिपेरी करावी साठी आहे. म्हणजे तुमची बॉडी हील होते, अन्नाद्वारे हील होत्या. आपण जे न्यूट्रिशनवर काम करतो, या न्यूट्रिशन मधनं लोकांना इतका फरक पडतो ना. कारण तो फरक का पडतो, तर बॉडी हील होत्या, रिपेरी होत्या. पोषक वातावरण बनवणं हे आपल्या हातात पाहिजे. एखादा आजार आहे तर त्या आजाराला रिकवर करायचं असेल तर त्या आजाराला फाईट करणारं पोषक माहोल तिथं बनलं तर ते आजार गिव्ह करता येतो, त्याला घालवता येतं. पण तसं करणं, त्याच्यासाठी थोडंसं नॉलेज घेणं गरजेचं आहे. त्यामुळे विटामिन्स आणि मिनरल्स आपल्याला कार्ब्स, प्रोटीन, फॅट जे खाणार आहे, ह्या खाण्यातनं जे काय आपल्याला एनर्जी पाहिजे तेच विटामिन्स आणि मिनरल्स जर आपल्या खाण्यामध्ये गेले तर त्याचं कन्व्हर्शन एनर्जीत होतं, नाही तर मग त्याचं कन्व्हर्शन फॅट मध्ये व्हायला लागतं किंवा बॉडीतनं फ्लश होतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी समजून घेऊन आपण विटामिन्स आणि मिनरल्स ऍड करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात मेन आणि महत्वाचा विषय आहे तो म्हणजे फायबर. आता फायबरच्या बाबतीत दरवेळेला टॉपिक असतात, तुम्ही ऐकता भरपूर, अर्धा अर्धा तास, 1 तास ऐकल्यानंतर सगळं मिळणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आमच्या सेशन मध्ये रोज ऐकायला भेटतील आणि तिथं सगळं फ्री असेल. त्यामुळे ऐका. ह्या फायबरला सुद्धा ना, फायबर हा चोथा आहे, आणि चोथ्याला तुम्ही म्हणाल आता दसरा आहे, भांडी घासणार आहे, सगळं करणार आहे, बघा स्कॉच ब्राईट आत्ता ज्यादा विकतात, तुम्हाला माहितीये काय? पूर्वी होतं नारळाचं करत होता, आठवा जरा, राख होती, नारळाच्या साल काढलेलं असायचं, त्याच्यापासूनच ते भांडी घासली जायची. आता स्कॉच ब्राईट आली, ते काय काय पितांबरी आली, पितळेची भांडी घासायची म्हणजे लई कसरत होती पहिला. आता बघा ते चिंच बिंच लावायचे, 1-2 वेळा घासायचं, काय 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 करत होतो, आम्ही पण करत होतो ते सगळं. पण आता नाहीतर हे सगळं गेलंय, सगळं सोपं झालंय, सगळं सोपं. पण त्या स्कॉच ब्राईटला किती महत्व आलंय बघा आता. दसरा आलं की नाही? मग तसंच आहे बॉडीमध्ये, आपल्याला पण फायबरची गरज आहे. शेटे सरांचं व्याख्यान ऐकला तर सुमेध सर विलाईस दाखवत नाही, असं एकदा पण होत नाही. त्या विलाईची तोंड सगळी काय जात होतात, ताक काय काय खातो हो आपण सकाळपासून बघा, ऑइल किती, बाकी सगळं ते हाताला चिकट लागतंय. आत किती होत असेल, आज सगळ्या अंतर्त्वचेला काय काय होत असेल, त्या आतड्यांमधनं फिरतंय, काय काय त्याची दशा होत असेल, त्याला स्वच्छ करणं गरजेचं आहे की नाही?
मग त्याच्यामुळं फायबर इंटेक करणं गरजेचं आहे. फायबर डायरेक्ट इनडायरेक्ट, फायबरचा उपयोग नाही असं नाही आहे. फायबरचा उपयोग हा तुमच्या गुड बॅक्टेरियांसाठी आहे, पोट भरण्यासाठी आहे, बॉडीतलं ऑइल काढून एक्स्ट्रा एक्सेस असतं ना ते ओढून घेणं, ते बाहेर टाकणं, केवढ्या 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 आपल्याला क्रिया करायला लागतात. आणि मग या सगळ्या क्रियेमध्ये पोट साफ होत नाही. त्याला बघा पोटात फायबरचा किती महत्व आहे. हे पावडरी घेऊन आपण कायम चूर्ण खाऊन आपण कायमच खायला लागतं ते. त्याच्यामुळं त्याच्यापेक्षा गुड फॅट, गुड या सगळ्या गोष्टी, हे बघा ही विलायत सुमित सरांनी दाखवलं बघा. ह्याची तोंड ऍब्सॉर्प्शन एवढं सगळं कष्टानं कमवतो, कष्टानं बनवतो, कष्टानं सर्व करतो, 32 वेळा चावून घास खातो, आणि तो घातलेला घास पचन होऊन शोषण होणं महत्वाचं आहे. ह्या सगळ्याच्या तोंडातनं त्याचं शोषण होत असतं. आणि त्याचं जर सगळं ते पॅक झालं, तोंडच बंद झालं, तर शोषण काय होणार? किती कष्टानं एक नंबरनं कमवून आपल्याला त्याचं व्यवस्थित ते काय होत नाही, ग्रहण होत नाही. त्याच्यामुळं आपली आरोग्य बिघडत असतं. मग आपल्याला या सगळ्यावर काम करताना फायबरला खूप महत्व आहे. त्यामुळं फायबर आपल्या खाण्यामध्ये पाहिजे. हे असतं कशात? धान्याची टरफलं, फळांच्या साली, भाज्या, भाज्यांची नार, ह्या सगळ्यामध्ये ह्या सगळ्याचा अंतर्भाव असतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या खाण्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्यामुळे फायबरला महत्व द्या. त्याला फक्त एकच आहे, त्याला जरा जादा चावायला लागतं. जादा चावला तर दात चांगले होतात, जादा चावला तर आपलं टायलिन जादा, लाळ जादा पाझरते. म्हणजे किती उपयोग आहेत ह्या फायबरचे माहितीये का? फायबरचे उपयोग तुम्ही तिकडे ऐकलेत, पण या बरोबर हे फायबरचा उपयोग आहे की तेवढं चावायला लागतं आपल्याला त्याला. आणि तेवढं जेवढं चावाल ना तेवढं पोटात दम राहतो, जास्त वेळ खातो, अन्नाचा ग्लायसेमिक इंडेक्स खाली येतो. किती बेनिफिट आहेत माहितीये का त्याचे? तुम्ही काय खाता त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे फटकन रक्तात साखर येत नाही, स्लो स्लो रक्तात साखर येत्या. आणि स्लो स्लो साखर आल्यामुळं माझ्याकडे एवढी साखर आहे ती हळूहळू गेली तर ज्यादा वेळ ती आपल्या बॉडीला प्रोव्हाइड करत राहत्या. इन्शुलिन एकदम पटापट येत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी म्हणजे असं जादा येत नाही, येतं ते येतं, पण ते जादा एकदम वाढत नाही. मग या सगळ्या गोष्टी या फायबरचं जेवढं बोलाल तेवढं त्या फायबर बद्दल सांगता येईल. म्हणजे या सगळ्या गोष्टींवर आपण काम करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात लास्ट आणि बेस्ट आहे ते म्हणजे पाणी. कारण का की एवढं सगळं या चौरस आहारामधलेच घटक घ्यायला लागले, तर या चौरस आहारामधलं जे पाणी आहे ना ते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आणि हे इम्पॉर्टंट पाणीच आपण कमी पितो. आणि ते मला तरी सारखं, मी तर नेहमी म्हणते, पाणी नळाला फुकट येत नाही म्हणूनच कमी पिता तुम्ही. आता मी सांगितले ना, आता बघा पाण्याचा वापर जसं स्कॉच ब्राईट ज्यादा लागायला तसं प्रत्येक घरात पाणी पण ज्यादा लागायला लागले. भांडी धुणार, फरशी धुणार, भिंत धुणार, अजून काय काय स्वच्छ करणार. आणि आत्ताच मी मुद्दाम व्याख्यान ठेवलंय, ते बाहेरनं सगळं स्वच्छ करत बसलाय, सगळं स्वच्छ करायला लागलाय, आतलं कधी स्वच्छ करणार? आतनं पण स्वच्छता पाहिजे ना. मग इथं झाडाझडती करायला लागलोय आपण, फक्त आतनं झाडून काढायला लागलोय. कारण का की आपण म्हणतो की हे सगळं साफसफाई बाहेरची महत्वाची आहे, बाहेरच्या साफसफाई बरोबर बॉडीच्या अंतर्गत सफाई पण महत्वाची आहे, आणि ती होत्या पाण्यामुळं. तर आपण पाणी पिणं खूप गरजेचं आहे. किती प्यायला पाहिजे? इथं व्यक्ती परत्वे चेंज आहे त्याच्या वेट नुसार, त्याला डॉक्टरनी काय गाईड केलंय त्याच्यानुसार डिपेंड, वेगवेगळ्या कारणाने ते त्याच्यावर आपल्याला काम करावं लागतं. पण या तुम्ही मंगळवारी आमचं मिलिंद सर सेशन घेतात, त्याच्यामध्ये पाणी किती प्यायला पाहिजे सांगतात तुम्हाला. कारण तिथं सेपरेट सेशन आहे. पाणी किती घ्यायचं, कधी घ्यायचं, एका वेळेला किती घ्यायचं, त्याचं टेम्परेचर काय असायला पाहिजे, त्याचं TDS काय ठेवायला पाहिजे, त्याच्यामध्ये मिनरल्स आहेत का, आता काय मिनरल्स सगळे काढून टाकायला लागलेलं पाणी घ्यायला लागलोय, ते फिल्टरचं पिणार, नदीचं पिणार, डायरेक्ट पिणार, काय करायला पाहिजे? कितीतरी क्वेश्चन आहेत. या सगळ्या क्वेश्चनची उत्तरं तुम्हाला भेटणार आहेत तिथं. पण आपण याच्यावर काम करणं गरजेचं आहे. आणि हे सगळं जर आपण करायला लागलो ना तर आणि तरच. सायन्स काय सांगतं त्याच्यानुसार काम करा. अध्यात्म काय सांगतं, 5,000 वर्षापूर्वी आयुर्वेद लिहिलाय. 5,000 वर्षापूर्वीच मी जर आता सांगत बसले तर होत नाही. ते सगळंच होत नाही, सगळंच होत नाही म्हणजे त्यातले 100 घटक आहेत, त्यातले
30-40 आत्ताला योग्य आहे. 50-60 घटकच मी धरून बसलो. आपण काय करतो, आपल्याला जे योग्य वाटतंय ते बघतो. चहा पिणारा, कॉफी पिणाऱ्या व्यक्तीला वाटतं कॉफीचे एवढे महत्व कळतात. बरोबर आहे. आपल्याला काय पाहिजे ते अट्रॅक्ट करायला लागलो. बॉडीला काय पाहिजे ते बघणं गरजेचं आहे. या दुनियेत भगवंताने जे बनवलंय ते सगळंच चांगलं बनवलंय, पण सगळंच माझ्या बॉडीसाठी योग्य आहे का, किती प्रमाणात योग्य आहे हे चेक करणं खूप गरजेचं आहे. पण याची सगळी माहिती आपण घेत राहायला पाहिजे. आपण आपल्या नॉलेजमध्ये अपडेट राहायला पाहिजे. आपल्याला जे पाहिजे आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट केलं तर मिळतात. तुम्ही ठरवलं तर सगळं होतं, पण तुम्ही ठरवण्यासाठीच शतायुषी फॅमिली तुम्हाला मदत करायला लागले. आणि ती मदत आहे ती म्हणजे सकाळी वर्कआउट बॅच. खूप छान घेतात वर्कआउट बॅच, फक्त जरा भल्या पहाटे उठायला लागतं. भल्या पहाटे म्हणजे किती वाजता? 5 वाजता. पुढचं व्याख्यान जर मला संधी दिली तर मग मी सांगते उठायला किती वाजता पाहिजे ते. ओके. म्हणजे कसं आहे माहितीये का, उठायला पाहिजे. पुढच्या दिवसावर लय भारी इम्पॅक्ट पडतो. जग सगळं आपल्या हवेतलं ओझोन संपवून टाकताय आणि मग आपण उठतो. सगळं संपल्यावर काय उपयोग, आधीच करायला पाहिजे. सकाळी बरोबर 5:30 वाजता आपली वर्कआउट बॅच चालू होते. ज्यांनी आज तुम्हाला ही लिंक दिल्या त्यांना स्पेशल थँक्यू बोला, थँक्यू. आणि उद्याच्या वर्गाच्या लिंक घ्या. मालतीताई तिकडे जीव तोडून, शोभाताई, मालतीताई सकाळी वर्ग शिकवत असतात. तिथं संख्या ही फ्री आहे हो. सगळ्या गोष्टी फ्री आहेत. ज्या गोष्टी फ्री आहेत त्या तरी घ्या. ज्या गोष्टी फ्री आहेत त्या गोष्टी घ्या. मी आता सांगितलं कार्ब्स, विटामिन्स, मिनरल्स, प्रोटीन, फॅट सगळं महत्वाचं आहे, पण तुम्हाला जे जे शक्य आहे त्या त्या गोष्टी ऍड करा. कारण का की एकदम ह्या टोकाला किंवा ह्या टोकाला राहू नका. मला हे जमणार नाही आहे म्हणून मी काहीच करणार नाही. नाही, कुठपर्यंत येतंय यामध्ये पर्यंत थोडंसं वर्कआउट करा. नवीन वर्ग चालू होतोय उद्यापासून. योगा करा 7 ते 7. लिंक घ्या. 7 वाजता मस्तपैकी सुमेध सर गाणी लावतायत. जरा ऐका, जुनी गाणी विसरलोय आपण. सुमेध सर लय भारी गाणी लावतायत. त्याच्यानंतर ओंकार साधना आहे. बरोबर 7 ते 7:15 ते 7:30. घरात नुसतं ओंकाराचं हे झालं, व्हायब्रेशन जरी झाले, घरात ओंकाराची धून लागली तरी ईश्वराचा वाचक आहे तो. तुम्ही कुठल्या भगवंताला मानता, तो सगळ्याचा पहिला ध्वनी काय निर्माण झाला तर ओम. त्यामुळं त्याचं इतकं अनन्यसाधारण महत्व आहे. घरात जर ओंकार लावून ठेवला आणि ओंकाराचं जर का साधना झाली तर त्या घरात कुठल्याही प्रकारची शांती करायची गरज नाही. त्या घराची वास्तुक शांती सुद्धा करायची गरज नाही. एवढं सांगितलंय त्याच्यामध्ये. मग आणि आपली बॉडी एवढी आत्मतेची हील होत्या. त्याच्यावर 1 तासाचं व्याख्यान होईल. वैद्यताईंचं ठेवू आपण एकदा, खूप भारी बोलतात त्याच्यावर. त्यामुळे ओंकार ऐका. अफर्मेशन, स्वतःची ताकद माहिती नाहीये ती समजून घ्या. आणि खाण्यापिण्याबद्दल आता मी फक्त पोटात काय खाणं घालायचं याच्याबद्दल बोलले. उद्या अर्चिता मॅडम डोकीला काय खाणं द्यायचं त्याच्याबद्दल बोलतात दर सोमवारी. मग त्याच्यानंतर त्या डोकीला दिल्यानंतर त्या मनावर काय इम्पॅक्ट होतोय मंगळवारी धनाजी सर सांगतात. एवढं भारी प्लॅनिंग आणि हे सगळं केलंय. दुपारी 4 वाजता प्राणायामाचा वर्ग आहे. 5 ते 6 वर्कआउट बॅच आहे. 6 ते 7 योगासनांचा वर्ग आहे. हे सगळं आपल्यासाठी आहे. आपल्यासाठी आहे, पण नुसताच म्हणून होणार नाही. याच्यावर तुम्हाला स्वतःला वेळ द्यावा लागणार आहे. स्वतःसाठी 1 तास वेळ द्या. मग तुमची बॉडी तुमच्यासाठी पुढचे 23 तास वेळ देणार आहे. कारण तुम्ही जर स्वतःला 1 तास दिला तर पुढच्या 23 तासामध्ये त्याचा इतका इम्पॅक्ट तुमच्या बॉडीवर पडतो. तुमची एफिशियन्सी वाढत्या, विचारांची दिशा बदलत्या. तेच विचार तेच 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 लोक मला बोलतात, म्हणजे डोकीतला विचारच जात नाही. कारण त्याला तुम्ही दुसऱ्या दिशाच दाखवत नाही. कारण त्याच्याकडे त्याला तुम्ही कमीच करत नाही. तिथं आत आणायला जागाच ठेवलेली नाहीये. एवढी हार्ड डिस्क फुल भरून ठेवल्या. म्हणजे तशी फॅमिली तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करायला लागल्या. सगळ्या गोष्टींचा आस्वाद घ्या. कानानं ऐकायचं आहे फक्त. या सगळ्या गोष्टी ऐकत चला. लिंक उद्याची, आजची मी पोटात काय घालायचं सांगितलंय, उद्याला डोकीत काय घालायचं पण सांगणार आहेत. त्यामुळं उद्याची लिंक खूप लोकांपर्यंत पोचवा. आज पण तुम्ही खूप सगळ्यांनी सांगितलंय, पण ऍक्च्युली या सगळ्याची गरज आहे, नितांत गरज आहे. हे आमच्यानं होणार नाहीये. ह्याच्यामध्ये तुम्ही एक एक व्यक्तीला सांगायचं ठरवलं तरी आपल्याला खूप सगळ्यांचं चांगलं करता येतं. पुढच्या वेळेचा विषय आहे. खूप लोक आजारी पडायला लागलेत ना. खूप लोक औषधांवर डिपेंड राहायला लागलेत. पद्मजा मॅडम ना का 2 दिवस तब्येत ठीक नव्हती.
पण मी सगळ्याच गोष्टी सगळी इथं कॉलवर सांगते. ओके. आणि 2 दिवसात औषधाचे साईड इफेक्ट ऐकून औषधच घ्यायला तयार नाहीये. घ्यायला पाहिजे की नाही? म्हणून आपण त्याचे इफेक्ट पण आणि साईड इफेक्ट पण सांगतोय. त्यामुळं औषधाची इफेक्ट आणि साईड इफेक्ट दोन्ही आहे. पण इतकं गुंतून राहतो आपण त्या औषधांमध्ये. मी 6 वर्ष होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतल्या आणि 6 वर्षांमध्ये मला फक्त एवढंच माहिती होतं की काही नाही, औषधं घ्यायला लागलोय म्हणून मी बरी आहे. किती लोकांना वाटते आपण औषधं बंद करायला पाहिजेत. किती लोकांना हा कॉन्फिडन्स स्वतःमध्ये बिल्ड करा. तुमचं तुम्ही नाही, डॉक्टरांनीच तुमच्या बंद करायला पाहिजेत. दिले तरी डॉक्टरांच्याकडे औषध घ्यायचं आणि बंद केलं तर त्यांच्या परमिशननं बंद करायचं. पण तसं मी मगाशी बोलले ना, तसं बॉडीमध्ये माहोल क्रिएट करायला पाहिजे पहिल्यांदा. ते करण्यासाठी शतायुषी तुमच्या बरोबर आहे. पण ह्या सगळ्यांना प्रत्येक व्यक्तीनं, एक व्यक्तीला जरी तुम्ही व्याख्यानासाठी, वर्गासाठी, सोमवारचं ऐकण्यासाठी, पुढच्या रविवारचं व्याख्यान सांगण्यासाठी एक एक व्यक्तीने एक एक व्यक्तीला मदत करूया. लई लई लोकांना गरज आहे. लई लोक डिपेंड राहायला लागलेत. स्वतःचा कॉन्फिडन्स पूर्ण चाललाय. औषधाच्या साईड इफेक्ट मध्ये पण मृत्यू होतोय. इफेक्ट पेक्षा साईड इफेक्ट मध्ये ज्यादा मृत्यू होतोय. पण हे ती बाजूच दिसत नाहीये आपल्याला. त्यामुळे ती बाजू पण दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न असणार आहे पुढच्या रविवारचं व्याख्यान. ओके. 500 लोकांनी जर एक एक व्यक्तीला सांगितलं तर पुढच्या रविवारची लिंक 1000 लोकांची होईल आपली. आणि त्यामुळं आपण तेवढ्या लिंकची कपॅसिटी आहे तेवढी कंप्लीट करू. संकल्प करा सगळेजण. आज थँक्यू बोला आणि एक मनामध्ये संकल्प करा. रविवारचं व्याख्यान सोडणार नाही. सोमवारचा नवीन वर्ग कंटिन्यू करणार. माझ्या बहिणीला गरज आहे, भावाला गरज आहे, मामाला गरज आहे. ते गेल्यानंतर पश्चाताप करू नका. कारण मी तुम्हाला सांगते, आरोग्य बिघडल्यानंतर काय होतंय हे मला विचारा, माझ्या फॅमिलीला विचारा. काल माझ्या बरोबर एक कोणतरी बसले होते, त्यांच्या बायकोला कॅन्सर झाला. 1 CR खर्च केला तरी पण ती वाचली नाही. मी म्हणून कायम सांगत असते, मार्केटमध्ये एक सुजाता घाटला शोधा. अशी लई लोक आहेत की ज्यांचं आरोग्य धोक्यात आहे, ज्यांचं आयुष्य धोक्यात आहे. ह्या लोकांपर्यंत पोहोचणं आपलं काम आहे. त्यांना आणायचा प्रयत्न तेवढी सत्य आहे, वस्तुस्थिती आहे. लोकांना ऐकायला आवडत नाही आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी अवघड काम करायला लागलोय आपण. पण अवघड कामासाठी एकी गरजेची आहे. तुम्ही सगळेजण जर एक एक व्यक्तीला आणले ना, नक्की मी तुम्हाला सांगते पुढचं व्याख्यान हे 1000 लोकांचं होतं. फक्त माझ्यामुळे नाही, हे सगळं तुमच्यामुळं. त्यामुळे आपल्या सगळ्यांची लायबिलिटी आहे. आपण सगळेजण करू. 2 मिनिटं मी ज्यादा घेतल्यात तुमची सगळ्यांची. ओके. चलो. थँक्यू व्हेरी मच. गुड डे. हरिओम सगळ्यांना. थँक्यू.